तर मित्रांनो, इथं या पद्धतीने उपोषणाला बसलेला हा विद्यार्थी याच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुमचं वालं नाव काय? माझं नाव शरद ठोकळ. मी राजगुरुनगर खेड तालुक्यातील नायपड गावचा आहे. बाकी तुमचं वालं काय म्हणणं आहे नेमकं, का तुम्ही हे अशा पद्धतीने इथं बसलेलं आहे? सरकारला असं वेठीस धरलं जातं, तर हे तुमचं वालं वेठीस धरणं आहे का सरकारला? सरकारला वेठीस धरण्यामागं एक कारण आहे. 5 आणि 14 या 2 तारखांना GR काढले, पण ते GR पूर्णतः चुकीचे होते. पहिला जो आमचा जुना GR होता तो आम्हाला योग्य वाटतो, तो GR पुन्हा लागू करावा. आणि ह्या GRमध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या. मग एज लिमिट असेल, 26 वर्षाच्या पुढे शिकायचं नाही. त्याच्यानंतर पुन्हा GR काढला, 30 वर्षाच्या पुढे शिकायचं नाही. त्याच्यानंतर 12,500चा विषय असेल, बोगसांची घुसखोरी असेल आदिवासी समाजामध्ये. त्याच्यासोबतच इतर गोष्टींमध्ये त्यांनी कमतरता केली. निधी कमी केला, खाण्याच्या गोष्टी कमी केल्या. आणि शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये ज्या आश्रमशाळा असतात त्या आश्रमशाळांना जेवण 80-80, 200-200 किलोमीटरवरून येतं. मग ते जेवण 4 वाजता जर बनत असेल आणि जर त्या ठिकाणी आश्रमशाळेत लेट जात असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर परिणाम साहजिकच होणार होता. आणि त्याच्यामध्ये जेवणामध्ये पण विषबाधा होण्याची शक्यता सांगता येत नाही आपल्याला. तुमची वाली मग एक मागणी त्याच्यामध्ये ही पण आहे की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसतिगृह असावे. हां, ही पण आमची मागणी आहे. आता आपण बघायला गेलो तर ह्या एरियामध्ये केशवनगर, शेवाळवाडी, मांजरी, गोपाळपट्टी, आकाशवाणी इथे मुलींची वसतिगृह आहेत. ही वसतिगृह अत्यंत बाहेर आहेत शहराच्या. त्यामुळे मुलं काय करतात, एवढं इथं कोणतं तरी एखादं कॉलेज असेल लोकल, तिथे ॲडमिशन घेतात या भागातलं. परंतु जे नामांकित कॉलेज आहेत पुण्यासारख्या सिटीमध्ये, शहरामध्ये, तिथं जायला दूर पडतं. आता मी सुद्धा एक नामांकित कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी, परंतु मला जायला यायला असं मिळून गेल्या वर्षी 4 तास लागायचे. मग असं व्हायला नको. जर 4-4 तास आम्ही जर प्रवासात घालवले तर मग प्रोफेशनल कोर्स असेल तर मग अभ्यास कसा करायचा हा पण प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होतो. त्यामुळे वसतिगृह ही मध्यवर्ती ठिकाणी शहराच्या असायला पाहिजेत. एका ठिकाणी राज्यकर्त्यांसाठी वयाची कुठली मर्यादा वगैरे काही असं काही त्यांच्यासाठी नसतात बंधनं, परंतु ज्यावेळेस शिक्षण आणि ते पण आपल्या महाराष्ट्रात जिथं सावित्रीमाई झाली, महात्मा फुले झाले, त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी, की अशी अवस्था आहे की शिक्षणासाठी अडवलं जाते, तिथं अटी टाकल्या जाते? नाही, तुम्ही एकदम योग्य प्रश्न मला विचारला. महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी आहे. मग महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीमाई फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जी क्रांतीची विजय या महाराष्ट्रात रोवली आणि वसतिगृहांचं ज्यांनी खऱ्या अर्थाने हे केलं ते छत्रपती शाहू महाराज यांचे सर्व जे कायदे कानून आहे, यांचे विचार आहेत, यांना पायदळी कुठंतरी राज्य सरकार तुडवतं आहे. आणि मग यांना जर हे जर फार काठीवर येतपर्यंत जर मंत्री यांना राहायचं असेल, मग विद्यार्थ्यांना ही शिक्षणाची आट का? भाऊ, तुमचं वालं काय नाव? मी नंदुरबार जिल्ह्याचा आहे, नरसिंग पाडवी म्हणून. इथं अजून जी संख्या होती आज रक्षाबंधनमुळं कमी झालं आहे असं सांगितलं जात आहे, तर असं आहे. आणि आणखीन आपल्या या मुख्यमंत्र्याने, आदिवासी विकास मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का 2 दिवसामध्ये काहीतरी परिपत्र पाठवतो. त्यांच्यावरती थोडासा विश्वास ठेवून आम्ही थांबलेलो. त्याच्यामुळे आम्हाला गर्दी करायची तेवढी गरज पण नाही पडली. आम्ही वाट बघतोय त्या वेळेची. आता 9 वाजेपर्यंत तो वेळ आहे, आम्ही दिलेला वेळ आहे. वाट बघतो. जर काय नाहीच झालं तर परत आम्ही जमा होणार, गर्दी होणार, परत जास्त मुलं उपोषणाला बसणार इथं. तुमचं वालं काय नाव? माझं कोरडे भाऊ नाव आहे. मी अकोले तालुक्यातील रंधा या गावातील आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते येतं. तर आम्ही गेले 16 दिवस झाले या ठिकाणी आमचे जे काही बंधू आहेत ते उपोषणासाठी बसलेत आणि काही आमच्या भगिनीसुद्धा या ठिकाणी उपोषणासाठी बसल्या आहेत. परंतु गेली 16 दिवस झालं शासन आमच्याकडे दुर्लक्ष करते आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रास्त आणि संविधानिक आहेत. परंतु आम्हाला कुठेतरी न्याय भेटावा या अपेक्षेने आम्ही अजूनही आमचं जे काही उपोषण आहे ते अजूनही सोडलं नाही. परंतु काल परवाच्या दिवशीच सन्माननीय अशोक कोईके साहेब, जे की आदिवासी विकास मंत्री आहेत, ते या ठिकाणी येऊन भेट देऊन गेले. तत्पूर्वी आमच्या शिष्टमंडळाच्या मुंबईमध्ये 2 मीटिंग झाल्या, बैठक झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यासारख्या ठिकाणी TITI जे की आदिवासी संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा अशोक कोईके साहेब, माननीय जिरवळ साहेब, तसेच जे पाटील साहेब जे की आमदार आहेत पालघरचे, ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि सन्माननीय भुसारा साहेब हे सुद्धा माझे आमदार आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामध्ये आमचं शिष्टमंडळ उपस्थित होतं, जे की हे आदिवासी वसतिगृह मांजरी फार्म पुणे या ठिकाणचे सर्व जे काही शिष्टमंडळातील प्रतिनिधी होते ते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि असं असताना सगळ्या काही मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. एकूण 14 मुद्दे होते आमचे, ज्याच्यामध्ये पहिला जो निर्णय होता की तो शासन निर्णय, म्हणजे पहिला मुद्दा होता शासन निर्णय, तो रद्द व्हावा. तो रद्द केला त्यांनी 5 ऑगस्टला आणि 14 ऑगस्ट असे 2 GR त्यांनी काढले होते, ते रद्द केले. आणि त्यानंतर अशी भूमिका घेतली गेली की तुमच्यामधून म्हणजे शिष्टमंडळामधून जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामधून एक ड्राफ्ट अशोक उईके साहेबांना द्यावा आणि तो ड्राफ्टच्या माध्यमातून त्या चर्चेतून एक नवीन GR आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही केली होती. मग त्या गोष्टीसाठी अशोक उईके साहेब ते त्या गोष्टीसाठी ॲग्री झाले आणि आजचा अल्टिमेट टाईम घेतला होता, म्हणजे कालपासून ते आजपर्यंत. आज 9 वाजेपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला दुसरा नवीन GR आहे तो तुमच्यासाठी सुयोग्य असेल असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं होतं. आणि त्याच आश्वासनाचा एक आउटपुट घेऊन आम्ही या ठिकाणी आशा लावून बसलो की आम्हाला तो 9 वाजेपर्यंत भेटेल. परंतु अजूनही त्यावर काही प्रतिक्रिया आली नाही आहे. आणि मला वाटतं आता 9 वाजण्यासाठी एक 2-3 तासाचा अवघी शिल्लक आहे. तर मग समजा जर आम्हाला तो GR त्यांनी प्राप्त करून दिला नाही सुयोग्य असा,
तर आम्ही उद्यापासून शेकडो विद्यार्थी जेवढी या ठिकाणी जागा आहे तर अशा जागेमध्ये आम्ही पुन्हा एकदा तीव्र स्वरूपात उपोषणाला बसू आणि मग शासनाला त्यांची जागा दाखवून देऊ. तर मंत्री महोदय अशोक उईके साहेब, आदिवासी समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता. ज्या आदिवासी समाजानं तुम्हाला इतकं पुढं नेऊन ठेवलं आणि त्यावेळेला या आदिवासी समाजाचे हे लेकरं इथं बसलेले आणि त्यावेळेला इतकी दिरंगाई केली जाते असे निर्णय घेण्यामध्ये, आणि बाकी जर दुसरे निर्णय घ्यायचे असले तर पटापट GR काढल्या जाता. परंतु ज्या वेळेला शिक्षणाची काहीतरी गोष्ट येते, आपल्या महाराष्ट्राचा वसा हा शिक्षणाचा आहे, त्यावेळेला तुम्ही इतके का हात चाचरून घेता? बाकी महाराष्ट्रामध्ये टक्केवारीचा विषय घ्या, गुन्ह्यांचा विषय घ्या, शेतकरी आत्महत्या, सगळे त्याच्यामध्ये घाणकाम चालू आहे. परंतु निदान हे आदिवासी विद्यार्थी जे शिक्षणासाठी काहीतरी स्वतःच्या मागण्या घेऊन आले तर त्यांच्या तर मागण्या मान्य करा ना. याच्यामध्ये 16 दिवस जर तुम्हाला विचार करायला लागत असेल तर मग आमचं तुमच्या पर्सनॅलिटीवरती, तुमच्या बुद्धीवरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की बाबा तुम्ही अशा कोणता विचार करताय, तुम्ही असा कोणता अंत पाहताय, काय नेमकं तुम्हाला या विद्यार्थ्यांच्या काय हाडकं काडकं झाल्यानंतर तुम्ही विचार तुमचावाला थांबणार आहे का?